बघत आहे सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. यूट्यूबवर ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. त्यानंतर A&D ऑडिओच्या माध्यमातून आमचा रसिकांचा आवाज आमचा पोहोचतोय, त्याबद्दल थँक्यू सो मच अक्षय. थोडासा आवाज आपण आता कमी केले, 10 वाजून गेलेत. त्यानंतर पंचांचे भूमिकेत युवराज भालेराव, उमेश पाटकर आणि तिसरे पंच ते म्हणजेच धवल टेलर तुम्हाला उद्या पाहायला मिळतील. आणि आमचे खूप चांगले फोटोग्राफर तुम्हाला बघायला मिळतील, चैतन्य सोलंकी, जे पहिल्या क्षणापासून खूप चांगले फोटो कव्हर करतात. थँक्यू चैतन्य. निखिल बोले सज्ज होतं षटक क्रमांक पहिल्यामध्ये. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो म्हणजे या संघाचा आयकॉन प्रवीण धनावडे. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू निखिलचा, शॉर्ट ऑफ लेन, शॉर्ट आर्म पुल, मिड विकेटला 2D. इट्स अ 2D शॉट. बरोबर 10 वाजून 49 मिनिटं आणि सामना ते सुरू झालाय. ही वेळ लक्षात ठेवा दोन्ही संघांनी. 10:49. पुढचा चेंडू निखिलचा, समोर मारलाय ऑन दी राईस. व्हॉट अ शॉट. पण 2 धावा मिळतील. थोडंसं लांब मारणं गरजेचं होतं. उंची चांगली भेटली पण लांबी भेटली नाही, त्या ठिकाणी मिळतात त्या 2 धावा. 2D अगेन. धावसंख्या 4. कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन 5 पारव 5वं. व्हॉलेंटियर्स लक्ष द्या, जेव्हा चेंडू बाहेर जातो तो ताबडतोब ग्राउंडच्या ते पंचांकडे पाठवून द्या. आपण निखिल बोले पुन्हा बोलिंग मार्कवर, समोर प्रवीण थांबून एक्झिक्यूट केलाय. अगेन 2D. खूप इझिली फटके आपण बघतो मारतो त्या ठिकाणी प्रवीण धनावडे. चांगला कंट्रोल त्याच्याकडे बॅटिंग करत असताना. राकेशजी वाळेकर यांचा हा संघ आपण बघतो जो बॅटिंग करतोय. कुंभारवाडा चॅलेंजर्स. अपोनंट संघ आपण बघतोय तो म्हणजेच कुंभारवाडा ब्लास्टर. अर्जुन गोळे नवनिर्वाचित या स्पर्धेमध्ये तुम्हाला हे संघनायक संघमालक बघायला मिळत आहेत, अर्जुन गोळे आणि राकेश बालेकर. टॉस केला होता चेंडू, फुल टॉस घेतला बॅटवर आणि 2D अगेन. समोर मारलाय. आता बघायचं ताकद किती आहे. प्रचंड ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. आणि या सामन्यातला हा अप्रतिम फटका बघायला मिळतोय. चौकार. गुड शॉट. पहिल्या चौकाराची नोंद केली आहे ती या संघाच्या आयकॉनने प्रवीण धनावडेच्या बॅटमधून. हा पहिला चौकार व्हेरी फर्स्ट ओव्हरमध्ये निखिलच्या विरोधात. हा आक्रमण. अगेन 2D शॉट. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या खूप चांगली. 14 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली केली आहे. सर्वच्या सर्व 6चे 6 चेंडू बॅटिंग करताना आपण बघतो प्रवीण धनावडे. एक चौकार त्याने मारला. त्यानंतर आपण बघितलं की धावा कुठल्या ते 14. बॅटिंगसाठी आलाय नवीन फलंदाज म्हणजे मंदार पेडणेकर. मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाने ज्याप्रमाणे परफॉर्म केला होता GCL मध्ये, आणि त्यामध्ये आपण बघितलं या संघामध्ये मंदार पेडणेकर सुद्धा आपल्याला बघायला मिळाला होता. चांगला खेळ केला. 4थं पर्व आपण या स्पर्धेचं यावर्षी बघितलं ते इस्लाम जिमखानाच्या मैदानावर. मागचे 3ही पर्व मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता आणि तिथून मग परतला होता, पण यावर्षी अंतिम फेरी त्यांचा निश्चितच खेळले. हो क्या बात आहे. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. क्लीन बोल्ड झालाय आणि पहिलाच धक्का लागलाय. मंदार भोपळाने फोडता मूत परततोय. फर्स्ट विकेट डाऊन. तो व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी विशाल भणगे आणि पहिल्या चेंडूवर विकेट काढली आहे. मंदार बॅक टू डगआउट ऑन डक. नेक्स्ट बॉल फ्रॉम विशाल. ओ बुंद्यामध्ये गोलंदाजी करण्याची खासियत आहे. पण लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल.
धावसंख्या 15, 15 लॉस ऑफ 1. धावसंख्या दाफरकर 15 धावा, एक गडी बाद. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. विशाल आणि बॅटिंगसाठी आलाय नवीन फलंदाज तो म्हणजे चेतन पांचाळ. ओ खराब चेंडू, भरपूर आपटलेला चेंडू, भरपूर दिशाहीन चेंडू, लेग स्टिकच्या बाहेर. इव्हन पहिल्या बॉलवर निश्चितच आपण बघितलं की अक्षरशः बुंद टाकलेला चेंडू होता, क्लीन बोल्ड केलं होतं, पण नंतरचे दोन्ही चेंडू आपण बघतोय ते दिशाहीन, लेग स्टिकच्या खूपच बाहेर. ऑन साईडला खूप चांगला फ्लिकचा फटका, मनगटी फटका, 2 धावेसाठी टुडी. आणि या 2 धावांच्या मध्ये धावसंख्येत धावसंख्या झाली ती 18 धावा धावफलकावर. 18 लॉस ऑफ 1 इन सेकंड ओव्हर. ट्रॅक चेंज केलाय आता विशालने, ओव्हर द विकेट अटॅक करतोय. ओहो कुठून काढलाय, समोर ऑन दी राईज मारलाय. व्हॉट अ शॉट, गुड स्ट्रोक, चौकार, परफेक्ट शॉट आणि परफेक्ट कार्यक्रम असं मी म्हणेन. पट्ट्यात आला चेंडू आणि त्याचा कार्यक्रम सुद्धा केला चेतन पांचाळने. समोर पुन्हा फटका. हो चांगली फिल्डिंग, 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे पण एकच धावेचं समाधान मानावं लागेल ते चेतनला. धावसंख्या 23 धावा. आतापर्यंत या इनिंगमध्ये 3 चौकार आपण बघितलेत. चांगली बॅटिंग सुरू आहे मैदानावर चॅलेंजर टीमची. कुंभरवाडा चॅलेंजर राकेश वाळकर यांचा हा संघ तुम्ही बघताय मैदानावर जो बॅटिंग करतोय. धावसंख्या 23 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा राऊंड विकेट. आता प्रवीण समोर. फुल लेन, फक्त दिशा दिली आहे, फक्त चेंडूला वळण दिलंय, वळवलाय चेंडू स्क्वेअर लेग मध्ये आणि मिळेल ती फक्त प्रवीणला या चेंडूवर एकच धाव. 24. 24 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. षटकात अजूनही मैदानात आपण बघतोय चेंडू शिल्लक आहेत ते 1. फुल टॉस, हवेमध्ये चेंडू, संधी, पण इथे मध्ये चेंडू टुडी, 2 धावेसाठी टुडी शॉट. 2 धावेचा हा फटका आहे आणि धावसंख्या बघतो जी धावफलकावर आपल्या पाण्यामध्ये म्हणजे 26. करंट रन रेट 13चा, धावसंख्या 26. पण इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे हे षटक 50-50 ओव्हर. हे षटक खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मग अशा आपण बघितलं की दोन्ही इनिंग मध्ये चॅलेंज होता 10 रनचा. निश्चित त्याच्या पलीकडे आपण बॅटिंग बघितली होती, म्हणजे चॅलेंज एक्सेप्ट केलं होतं आणि चॅलेंज पूर्ण सुद्धा केलं होतं दोन्ही इनिंग मध्ये दोन्ही संघांनी. आणि पहिल्यांदा मात्र बघताय चॅलेंजर संघ उतरलाय एक चॅलेंज स्वीकारण्यासाठी. 10 धावांचं चॅलेंज त्यांच्याकडे आहे. बघायचं 10 धावांचं चॅलेंज ते पूर्ण करणार का. फिफ्टी 50 ओव्हर. अंपायर सिग्नल करतायत 50-50 ओव्हर. राऊंड विकेट. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय अजिंक्य बेलोसे. लेग स्टिकच्या बाहेर आहे चेंडू. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. वाईड बॉलचा इशारा केला पंचाने. तिसऱ्या पंचांना रेफर केला हा डिसिजन. वाईड बॉल साठी पंचांकडे रेफर केलं गेलंय. ताबडतोब विशालने हा निर्णय घेतलाय, विशाल बणगेने. दुर्गादेवी मंडळाकडे एक पारितोषिक आलेलं आहे, ते म्हणजेच प्रवीणसाठी जर 6 बॉलला 60 उडी जर मारली तर 1100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. तिसरे पंच मात्र निश्चित ते चेक करतायत, कारण ताबडतोब डिसिजन घेतलं होतं ते म्हणजे विशाल बणगेने. वाईट बॉल.
रिव्ह्यू लॉस्ट. थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स या ठिकाणी फिल्डिंग टीमचा, ब्लास्टर टीमचा. त्यामुळे वाईड काउंट केला जाईल आणि धावसंख्येमध्ये होईल ती भर. धावसंख्या 27. 11 षटकाचा पारितोषिक जसं मी उल्लेख केला ते लागू असणार आहे. प्रत्येक बॉल, प्रत्येक या चेंडूवर जर टोडी मारले तर 11 षटकाचा कॅश प्राईज आहे ते प्रवीण धनावडेसाठी दुर्गादेवी मंडळाकडून. पंचाने सुद्धा तिथे मात्र गोलंदाज थांबवले त्या ठिकाणी रिलीज पॉइंटला. अजिंक्य बेलोसे चॅलेंज स्वीकारले अजिंक्यने या षटकामध्ये. पुन्हा राऊंड विकेट प्रवीण समोर. कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन 5 डे 1 पहिली रात्र या स्पर्धेची. दुसरा सामना. ट्रॅक चेंज करत अजिंक्यने. ओव्हर द विकेट अटॅक करेल. समोर प्रवीण. गटसी क्रिकेटर आहे प्रवीण. कित्येक वेळा आपण बघितलं या स्पर्धेमध्ये या ग्राउंडवर खेळत असताना प्रवीणला. फुल टॉस अँड टूडी. टूडीचा रबर स्टॅम्प पहिल्या चेंडूवर. एक वाईड, एक टूडी. धावसंख्या 3 आतापर्यंत या षटकामध्ये. एकूण धावसंख्या 29. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू. ओ, या ठिकाणी बघूया, त्या ठिकाणी रनची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला. अजिबात तिथे मात्र कॉल नव्हता समोरच्या एंडने, स्ट्रायकिंग एंडने. आणि चेतन पांचा बॅक टू डगआउट. सेकंड विकेट डाऊन. फलंदाज बाद झालाय. दुसरा चेंडू स्क्वेअरली मध्ये तिथे आपण बघतोय चेंडू जवळच होता आणि इथे मात्र अजिबात इंटरेस्ट दाखवला नाही प्रवीण धनावडेने, कारण क्लोज होतं त्या ठिकाणी फिल्डिंग पोझिशन. अशा मुवमेंटला रिस्क घ्यायची गरज नव्हती. आता बघितलं की स्ट्रायकिंगला धावत सुटला चेतन पांचा. स्वतःची विकेट त्यांनी गमावलेली आहे. न्यू बॅट्समन प्रथमेश. खोदून काढला हवेमध्ये चेंडू. जेलची संधी त्या ठिकाणी होती आणि क्विक सिंगल कंप्लीट केली या चेंडूवर. इंटेलिजंट बॉलिंग बाय अजिंक्य बेलोसे. पहिला चेंडू निश्चितपणे आपण बघितलं त्या ठिकाणी टाकला जो टूडी बघायला मिळाला, वाईड बघायला मिळाला. नंतर मात्र खूप चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते, खोलवर टप्प्याची बघायला मिळते अजिंक्यची. धावसंख्या 30. आतापर्यंत या षटकात आले ते 4 धावा, कारण 2 षटकात धावसंख्या 26 होती. धावसंख्या धावफलकावर 30 धावा. स्ट्राईकला नवीन फलंदाज म्हणजे प्रथमेश. अजिंक्य पुण्याचा सज्ज. ओहो हो, क्या बात है. घुटना टेक और ये टूडी देख. टूडी शॉट. चांगलं टायमिंग केलं प्रथमेशने या चेंडूवर. चांगला फटका. हा 2 धावेचा. धावसंख्या 32. 26 होता, आता 32 झालाय. 2 षटकाखेर 26 धावा होत्या. चॅलेंजिंग ओव्हर आहे. 50-50 ओव्हर आहे. बघायचंय 10 धाव्यांचं चॅलेंज कंप्लीट करणार का. ओ हो, क्या बात है. षटकातला आता बघू, जवळजवळ शेवटचा चेंडू आहे बहुतेक. पुढचा चेंडू अजिंक्यचा. चेंज ऑफ यशोदा गतीमध्ये परिवर्तन. समोर ऑफर केला फटका. चेंडू कव्हर करेपर्यंत फलंदाज कंप्लीट करतो ती फक्त एकच धाव. म्हणजेच काय धावसंख्या बघतोय म्हणजे या षटकात 7 धावा आणि फक्त धावा मिळतील याची षटकामध्ये 3. 7 धावेतले 4 धावा मायनस होतील आणि मिळतील त्या फक्त 3च धावा. म्हणजेच काय धावसंख्या 29.
4 माइनस होगा, 3 आया ना, 3 माइनस नहीं है, ये माइनस नहीं, ये इतना रन मिलेगा, इतना रन मिलेगा, मैं बोल रहा हूँ, ये रन मिलेगा, मैं ये लिखा है मैंने, माइनस नहीं लिखा है मैंने, ये रन मिलेगा लिखा है, 3 रन मिलेगा, 2 ओवर 26 29 हो जाएगा, तो अभी उसको 3 ऐड कर 29, तेच बोलत त्याला मी, 7 रन आले तर 3 रन मिळणार, हाँ हाँ हाँ, इतना रन किया तो इतना मिलेगा, ये मैं लिखा है मैंने, समझा ना. धाव संख्या 29 विशाल, फक्त 7च धावा ऍड झाल्या स्कोर कार्डवर, त्यामुळे आपण बघतो की त्या ठिकाणी 4 धावा मायनस केलेत आणि फक्त 3. 26 था ना, 26 था ना, तो 3 रन ऐड कर दे, 29 हो जाएगा, इसमें बोल रहा. फुल टॉस, समोर ऑफर केला फटका प्रथमेशने, पण मिळतील त्या 2 धावा. वहां पे सिर्फ तेरे को 3 रन ही ऐड करने का, 7 रन मिला ना ओवर में, तो उसके अगेंस्ट तेरे को 3 रन ऐड करने का, समझा, ये कर दो टोटल 3 ओवर के बाद 29, अभी का 2 ऐड कर दो, 31 हो गया. धाव संख्या 31 खोदून काढले त्या क्षेत्राच्या काय बरोबर, डॉट बॉल, चांगली फिल्डिंग अजिंक्यची. डॉट बॉल आपण बघतो त्या ठिकाणी, आपण बघतो डुडीचा शॉट, नंतर एक डॉट स्ट्राईक केला प्रथमेश. ओ हो उंच ते गेलाय, टू डी धावसंख्या 33 धावा धावफलकावर. आपण पहिल्यांदा बघतो या स्पर्धेमध्ये, या षटकामध्ये, या इनिंगमध्ये की ते चॅलेंज एक्सेप्ट करू शकले नाहीये फलंदाज, फक्त 7च धावा करू शकले. हो लेफ्ट केला हा चेंडू, योग्य डिलिव्हरी आहे, फुलने टाकला होता, ओळखू शकला नाहीये पिचिंग, आणि चेंडू थेट विकेट किपर निखिलच्या हातामध्ये. आतापर्यंत या संघाने बांधून ठेवलंय चॅलेंजर संघाला. प्रशांत प्रथमेश ऑन स्ट्राईक, पुढचा चेंडू, हो समोर खायचा प्रयत्न, टायमिंग करू शकत नाहीये, धाव घ्यायची होती पण प्रवीण तयार नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावसंख्या काय माहिती 33 धावा, षटक क्रमांक 4 सुरू आहे. नेक्स्ट बॉल, हो चेंडू चांगला होता, बघायचं त्या ठिकाणी भन्नाट चेंडू, अचूक टप्पा आणि यष्टीच्यावर निघून जातोय. एकूण षटक संपते ती 4, धावसंख्या ती 33. अंडर 16A आणि अंडर 16B दोन्ही टीम रेडी राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया या 2 षटकानंतर. सामना असेल तो 5 षटकांचा, याची मात्र नोंद घ्यायची आहे. अंडर 16A आणि अंडर 16B हा सामना 5 षटकांचा होईल. उद्या दिवसामध्ये पहिला सामना जो होणार आहे याची नोंद घ्या दोन्ही संघांनी. बरोबर अंडर 14च्या 2 मॅचेस उद्या, त्यांनी 9 वाजता रिपोर्ट करायचं आहे पहिल्या मॅचने. लहान मुलं जे अजूनही ऐकतायत माझी अनाउन्समेंट तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला उद्या सकाळी 9 वाजता रिपोर्ट करायचं आहे अंडर 14. आणि ऑफिशियली जो पहिला सामना होणार आहे कुंभरडा रॉयल्स आणि कुंभरडा टायगर्स, आपण बरोबर 11 वाजता रिपोर्ट करायचं आहे. बरोबर 11 वाजता रिपोर्ट करा रॉयल्स आणि टायगर्स, कारण आपल्याला एकूण 10 सामने उद्या कव्हर करायचे आहेत. आणि अंडर 14चे 2 म्हणजे एकूण 12 सामने. फुल टॉस, समोर मारलाय, उंच तर गेलाय पण लांब गेला नाहीये. 2 धावा मिळतील चेंडूवर. आणि उद्या दिवसापासून पंच सुद्धा भरपूर स्ट्रिक्ट होतील, सांगतील की एका ओव्हरमध्ये फक्त वन्स इन ओव्हर, जे तुझी टीमची बॅट्समन जे टीम मीटिंग करताना एका ओव्हरमध्ये फक्त एकदाच, खूप स्ट्रिक्टली ही गोष्ट खूप महत्वाची आहे. वन्स इन ओव्हर, ओव्हर द विकेट. अजिंक्य रेडी होतोय, थोडंसं येऊन आपण बघतो रिलीज पॉईंट लावून थांबतोय. धावसंख्या 35 आहे. मॅच उडवण्याच्या अगोदर पंचांनी त्याचबरोबर कमिटी सुद्धा संघांना ही सूचना देईल वन्स इन ओव्हर. आता बॅट्समन थांबलाय, हे तर घडतच असतं आपल्या क्रिकेटमध्ये, आपण बघतो. पुढचा चेंडू,
खोदून काढलाय और रबर स्टॅम्प ऑन दी राईज मारलाय, लांब लचक आणि दिल खेचक, खूप लांब मारलाय, चेंडू अक्षरशः हरवलाय, षटकार. कडक आणि बेधडक, कडक शॉट. प्रवीण धावडे पन्नावडे आपण बघितलं की मागच्या षटकात आपण बघितलं पूर्णपणे नॉस्ट्राइक एंडला उभा होता, त्याला संधी मिळाली नाही. पण या ठिकाणी आपण बघतोय स्ट्राईक एंडला आलाय आणि अजिंक्यच्या विरोधात आणि आक्रमण बोललाय. एक डबल, एक षटकार. आतापर्यंत धावसंख्या 41. चेंज ऑफ पेस आहे, दिशाहीन चेंडू, लेग स्टिकच्या बाहेर, वाईड. 42. फिफ्थ ओव्हर इन प्रोग्रेस अँड 42 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ टोटल 2 विकेट. अजिंक्य ट्रॅक चेंज करतोय. प्रवीण समोर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या 42. 42. 42 दोन गडी बाद. षटक क्रमांक 5 सुरू आहे. पुढचा चेंडू राऊंड विकेट. हो, बघायचा हा चेंडू. राऊंड आर्म ऍक्शन आपल्याला बघायला मिळते, साइड आर्म ऍक्शन, आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. प्रवीणने ताबडतोब निर्णय घेतलाय. त्यांच्याकडे जो रिव्ह्यू आहे त्यांनी तो युटिलाइज केलाय आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलाय की हा चेंडू वाईड आहे की नाही तो चेक केला जाईल, तो म्हणजेच युवराजकडून. स्वतः तिथे आपण तिसरे पंच युवराज भारद्वाज स्वतः तिथे मग बघतायत. प्रोलिंग स्पोर्ट्स या कंट्रोल टीम मध्ये, कंट्रोल रूम मध्ये आमच्यासोबत ऑनलाईन स्कोर आमच्यासोबत आहेत ते क्रिक हिरोजचे अझीम आमच्यासोबत स्कोरिंग करतायत. गुड जॉब अझीम. तर पंचाने सुद्धा डिसिजन कॅन्सल केला. इट्स अ वाईड बॉल. त्यामुळे रिव्ह्यू रिटेन फ्रॉम टीम चॅलेंजर. फर्स्ट टाइम टीम रिव्ह्यू रिटेन. इट्स अ वाईड अँड नाऊ द स्कोर इज 43. धावसंख्या 43. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजिंक्य. राऊंड विकेट प्रवीण साडी. राऊंड विकेट अजिंक्य. ओ, चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये परिवर्तन. पंचांचा लेग बाईटचा इशारा. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी पायाला ब्रश होऊन चेंडू मागे येतोय आणि धावसंख्या 44. 44. एक डबल, एक षटकार, 2 वाईड, एक सिंगल, 3 बॉल टू गो. 3 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. धावसंख्या 44. 44. प्रवीणसाठी पुढचा चेंडू राऊंड विकेट. लेग स्टिक बाहेर, लेग स्टिक बाहेर. दिशाहीन, दिशाहीन चेंडू. तिसरा वाईड या षटकातला आणि धावसंख्या 45. 45. थोडंसं लांबवलेलं षटक. धावसंख्या 45. धावफलकावर.
इट्स 45 नाव. टॉस आउट 2 विकेट. फुल टॉस, पण इथे मात्र हा चेंडू जातो मिड विकेटला 2D साठी. इट्स अ 2D शॉट. धावसंख्या 47, 47. (47) 47 धावा धावफलकावर. कुंभोडा प्रीमियर लीग 5वं पर्व या स्पर्धेचं, पहिली रात्र या स्पर्धेची. दुसरा सामना सुरू आहे. अजूनही षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत अजिंक्यच्या. आतापर्यंत अजिंक्यने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, धावा खर्च केले त्या 19 मागचे 10 चेंडूमध्ये, म्हणजेच आतापर्यंत त्यांनी 10 चेंडू टाकले त्या मॅचमध्ये आणि 19 धावा खर्च केल्या आहेत. पुढचा चेंडू अजिंक्यचा जाऊ दिलाय, लेफ्ट केलाय, लेग स्टिचच्या बाहेर. वन मोर वाईड इज द 4th वाईड ऑफ द ओव्हर. चौथा वाईड. धावसंख्या 48, 48. पुढचा चेंडू समोर मारलाय आणि बघूया त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेपर्यंत फलंदाज धावून पूर्ण एकदा तिथे करतोय. पंचांचा इशारा. इट्स अ 2D. थँक्यू. 2D. अनिरुद्ध कापडी यांच्याकडे एक पारितोषिक आलेलं आहे. जर प्रवीणने जर षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अनिरुद्ध कापडी यांच्याकडे पारितोषिक आलेलं आहे. जर प्रवीणने जर षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल त्याला. धावसंख्या बरोबर 50. 50 अप फॉर टीम चॅलेंजर्स. 50 अप. ओ वाईड प्लस. इज दिस वाईड प्लस? कन्फर्म करूया पंचांकडून. येस वाईड +1. 52. भरपूर लांबवलेलं आणि भरपूर महागडं षटक बघायला मिळते, म्हणजे अजिंक्यचं. धावा त्याने भरपूर खर्च केल्यात आतापर्यंत या इनिंगमध्ये आणि वाईटची संख्या जवळजवळ मला असं वाटतं 5 वाईट टाकले त्या षटकात. 6 वाईट. बापरे. 6 वाईट्स. 2D शॉट. 2 धावेचा फटका. फायनली षटक समाप्त होत आहे. धावसंख्या अंकित झाली धावफलकावर आपण बघतोय म्हणजे 54 आफ्टर 5 ओव्हर्स. धावसंख्या 54 धावा धावफलकावर. एका षटकाचा खेळता शिल्लक आहे. तर अंडर 16 टीमचे दोन्ही कॅप्टन रेडी व्हायचं आपण टॉससाठी. अंडर 16A आणि अंडर 16B. मागचं षटक अजिंक्यचं खूपच महागडं ठरलंय. तब्बल 20 धावा खर्च आहे त्या षटकामध्ये अजिंक्यच्या. 20 धावा. निर्णायक षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी. बॉलिंग मार्कवर अविनाश. न्यू टॅलेंट, अपकमिंग यंगस्टर, उद्योन्मुख चेहरा. बॉलिंग मार्कवर अविनाश. पहिला चेंडू अविनाशचा. ओ शॉर्ट ऑफ लेंथ होता. हुक केलाय स्क्वेअर लेग मध्ये आणि पंचांचा इशारा बघूया काय तो या चेंडूवर. 2D अगेन. 2D शॉट. इट्स अ 2D शॉट अँड स्कोर मूव्स ऑन 56. अब तक 56. 2 फलंदाज लवकर गमावले. त्यानंतर आपण बघतोय खूप चांगली बॅटिंग प्रथमेश आणि प्रवीण मध्ये बघायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू. ऍक्शन रिप्ले. त्याच फटक्याची पुनरावृत्ती झाली आहे पुन्हा एकदा. कॉपी अँड पेस्ट. अगेन 2D. धावसंख्या 58. 58. ऑन बोर्ड. 58 धावा. निर्णायक षटक. स्लॉगवर डेथवर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन येऊन थांबायचे टॉससाठी. अंडर 16A आणि अंडर 16B. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू अविनाश. रिदम थोडासा चुकतोय. पुन्हा बॉलिंग मार्कवर जातोय निघून. चॅलेंजर वर्सेस ब्लास्टर असा सामना तुम्ही बघताय. पहिला सामना खूपच क्लोज झाला होता. एकदम आपण बघितलं की चुरशी सामना बघायला मिळाला. एकदम रोमहर्षक सामना बघायला मिळाला.
आणि एकदम कडवी झुंज दिली होती रॉयल्सने शेवटच्या टप्प्यापर्यंत. थोडासा मिस टाइम आहे, हळूहळू चेंडू आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि पंचांचा 2Dचा इशारा. 2 धावेचा फटका. बॅक टू बॅक 2D, 3 2D इन ओव्हर. चॅलेंजर वर्सेस ब्लास्टर अशी सामना असा तुम्ही लढत बघताय मैदानावर. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू, लेफ्ट आर्म. ओ हो, क्या बात आहे, ऑन दी राईज, खोदून काढलाय. ओ हो, फटक्यात होतं वजन. हो, त्या फटक्यात होतं वजन आणि धावा मिरजी अर्धा डझन. व्हॉट अ शॉट. प्रथमेश अनिरुद्ध कापडीकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रथमेश साडी. व्हॉट अ शॉट. अनिरुद्ध कापडी यांच्याकडे पारितोषिक अनाऊन्स झालेला आहे. या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. काय फटका दाखवला, डोळ्यांचं पारणं फेडणारा उत्तुंग षटकार. आणि धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे तब्बल 64. 64. 3 बॉल 2 नाही 4 बॉल 2 आय थिंक सो. येस, 2 टू गो. 3 2D, 1 षटकार, 12 खर्च केला आतापर्यंत. 66. ओ हवेमध्ये चेंडू आहे, तिथे मात्र झेल होऊ शकतो का बघूया. आणि चेंडू जोपर्यंत ते कव्हर होईल, स्ट्रायकिंगला संधी रनआउटची. ओ या ठिकाणी फलंदाज बाद. स्किट झाला प्रथमेश त्या ठिकाणी, पण फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. एकच होती ती कंप्लीट झाली होती आणि चेंडूची फेक परफेक्ट झाली स्ट्रायकिंगला अजिंक्यकडून. आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच प्रथमेश. चला बॅट्समन पाठवा. बॅटिंगसाठी प्रमोद गायकवाड आलाय. हे आपण पारितोषिक देऊयात, म्हणजेच प्रथमेशला 1 षटकार मारला त्याने. आणि अनिरुद्ध कापडी यांच्याकडे पारितोषिक आहे त्या मुलगाकडून, त्या लहान मुलाकडून. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रथमेश साडी. अभिनंदन प्रथमेश. शेवटचा चेंडू. हो, ब्लाइंड स्ट्रोक. प्रमोद गायकवाडचा षटकार, 2D. आणि धावसंख्या 69 आणि 70चं लक्ष आहे. 70 रन्स टू विन. 70 रन्स टू विन फॉर टीम ब्लास्टर. 70 धावांचं लक्ष आहे ब्लास्टर टीमसाठी. अंडर 16 ए आणि बी चे कॅप्टन या टॉससाठी. चला आपण इथे टॉस कंप्लीट करूया. नेक्स्ट मॅचचा अंडर 16 ची मॅच आहे या दोन संघांमध्ये, या दोन संघनायकांमध्ये. अपकमिंग यंगस्टर्स आणि दोन्ही संघनायकांना ऑल द बेस्ट. ए वर्सेस बी, टीम ए वर्सेस टीम बी. चला फिल्डिंग लावून घ्या. चॅलेंजर्स फिल्डिंग आपण सेट करून घ्या. अंपायर रेडी आहेत मॅच सुरू करण्यासाठी.
तर अंडर 16ची जी बी टीम आहे, टीमचं नाव आहे सुपर किंग, या संघाने नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि अंडर 16A इंडियन टीमला इन्व्हाइट केलं बॅटिंगला. नेक्स्ट मॅचमध्ये अंडर 16ची मॅच तुम्हाला बघायला मिळेल. सामना असेल तो 5 षटकांचा, पण इथे मात्र 70 धावांचं लक्ष आहे म्हणजे ब्लास्टर्स संघासमोर. आणि बघायचं धावसंख्येचा पाठला करण्यासाठी कशा प्रकारे दोन्ही फलंदाज इथे येऊन मॅचला सुरुवात करतील हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं बदल करूया. ऐकूया आपले गिरगावचे समालोचक प्रमोद साटम यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद सर. तब्बल 70 धावांचं आव्हान ठेवलं ते कुमारवाडा चॅलेंजर्स या संघाने. प्रवीण यांच्या फलंदाजीच्या जोरावर आणि चांगली साथ दिली. प्रवीण आणि प्रथमेशच्या जोरावर तब्बल 70 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. सलामीचे फलंदाज इथे बघतोय निखिल आणि फलंदाज अजिंक्य. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो स्वराज राऊत. संघासाठी पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं षटक. 36 चेंडू 70 धावा. निखिल, सलामीचे फलंदाज निखिल. सुंदर चेंडू, हेलिकॉप्टर पद्धतीने फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू इमारतीला लागून मैदानातच, त्यामुळे निर्धाव चेंडूची सुरुवात. 19 वर्षाखालील हा गोलंदाज राऊत. यावेळी मात्र चला डेड बॉल दिलेला आहे. स्वराज राऊत 19 वर्षाखालील आपल्याच विभागातील हा खेळाडू. वेगवान गोलंदाजी टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न होतो त्याच्या मार्फत. सुंदर चेंडू झेल होऊ शकला असता, प्रवीण यांच्या मार्फत झेल सुटलाय. बॅटची कड घेऊन अंदाज आला नाहीये प्रवीण यांना. निश्चितच थोडं कठीण जातं, कारण आतल्या बाजूला कड बॅटची लागले आणि त्यामुळे कुठेतरी अंदाज चुकला आणि झेल सुटलाय आणि त्याचं जीवदान मात्र लाभलंय ते निखिल याला. या जीवदानाचा कितपत फायदा उचलतायत निखिल स्वतः कर्णधार, बघूया. आकुटबा चेंडू, केवळ एक धाव. वैयक्तिक खातं उघडलंय आणि संघाचं खातं उघडलंय 1 या धावसंख्येने. दोन धावा. दोन धावा इथे संघाचं खातं उघडलंय 2 या धावसंख्येने. वैयक्तिक खातं उघडलं निखिल यांनी.
डाव्या यष्टी बाहेरचा चेंडू अवांतर धावसंख्येत वाढ, धावसंख्येत पुन्हा 2 ने भर. दिशाहीन गोलंदाजी. पहिला चेंडू चांगल्या रीती टाकला होता तो स्वराज राऊत याने, त्यानंतर मात्र सातत्यपूर्ण कामगिरी होत नाहीये यांच्या मार्फत. दुसरा चेंडू बघितला तर तो डेट म्हणून घोषित केला होता. अर्ध्या खेळपट्टीवर टाकलेला चेंडू, त्यामुळे कुठेतरी चेंडूचा वेग वाढवण्याच्या नादात दिशाहीन गोलंदाजी होते. आणि यावेळी डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू परचाने आपले हात सरसवलेत, त्यामुळे अवांतर धावसंख्येत वाढ होताना बघतोय आपण. धावसंख्या झाली ती 4. बिनबाद 4 धावा. 70 धावांचं आव्हान इथे आहे. प्रवीण आणि प्रथमेशच्या फलंदाजीच्या जोरावर आपण बघितलं की चॅलेंजर संघाने तब्बल 69 धावा फटकावल्या. 70 धावांचं आव्हान ठेवलंय. ब्लास्टर्सच्या संघासमोर आकुटप्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू, मला जो ते फटके मारताना कुठेतरी अपयश लाभत आहे ते निखिल यांना. त्यामुळे काहीतरी कानमंत्र देताना अजिंक्य आपल्या सहफलंदाला अनुभव नक्कीच पणाला लावा लागेल, कारण घरचीच खेळपट्टी आपण म्हणतोय दुर्गादेवीचं हे मैदान. या घरच्या प्रेक्षकांसमोर कशा प्रकारे खेळ करतायत निखिल बघूया. वारंवार पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. यावेळी तसंच म्हणालो की चेंडू जोरात टाकण्याच्या नादात कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी होते, कधी उजव्या यष्टीच्या बाहेर, कधी डाव्या यष्टीच्या बाहेर, आणि त्याचा मोबदला मात्र फायदा होतोय तो ब्लास्टर संघाला. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 5. पहिलं षटक प्रगतीपथावर. फुलटॉस चेंडू. यावेळी चेंडू मिड विकेटच्या दिशेने मारलेला. 2 धावा नक्कीच मिळत आहेत. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 7 धावा. धावसंख्या झाली ती 7. कृपया बॉल बॉईजने आपली भूमिका चोख पार पाडायची आहे. चेंडू गेलेला परत आणून द्यायचा आहे. यावेळी देखील तशाच प्रकारची चुकीची पुनरावृत्ती आपण ज्याला म्हणतोय. आखूड टप्प्याला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु उजव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू. पंचांना आपले हात वारंवार सरसावायला लागतात. धावसंख्येत मात्र भर होते. धावसंख्या झाली ती 8. दिशाहीन गोलंदाजीचा प्रत्यय इथे आपल्याला दिसतोय तो स्वराज राऊत या गोलंदाजामार्फत. यावेळी सुंदर फटका, उंच मारलेला चेंडू नक्कीच मैदानाबाहेर जाणार आहेत. 2 धावा पंचांनी घोषित केल्या. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली बिनबाद 10 धावा. आपण बघतोय इकडे सामनावीरसाठी रावत स्पोर्ट्स यांच्यामार्फत ग्लोव्ज आणि गार्ड देण्यात येते. तसेच फ्युजन कॅरिट्यूड यांच्याकडून 1000 रुपयाचं कुपन देण्यात येतात. तसेच SCS बॅट कवर एक चषक आहे. तसेच रिस्क अँड रिच यांच्यामार्फत भूषण लर्गे यांच्याकडनं एक बॅट कवर देण्यात येतं. पुढील गोलंदाज विशाल. आतापर्यंत 10 धावा इथे झालेल्या आहेत विशाल बागडे. अजूनही 30 चेंडूंमध्ये 60 धावाची. तसं बघितलं तर चेंडूंचं आणि धावांचं दुहेरी समीकरण साधावं लागेल ब्लास्टर संघाला हा सामना जिंकायचा असेल तर, कारण 30 चेंडूंमध्ये 60 धावांची गरज. आणि यावेळी पहिल्यांदाच सामना करणार आहे तो अजिंक्य. विशाल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय अजिंक्य याला बघूया. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक. पंचांच्या डाव्या बाजूने सामना करतोय अजिंक्य. हलक्या हाताने मैदानाबाहेर स्क्वेअर लेगना मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला. चेंडू मात्र मैदानातच. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकात देखील पहिला चेंडू निर्धाव टाकला होता तो स्वराज राऊत याने. त्यानंतर कुठेतरी अवांतर धावसंख्येत भर घातली स्वराजने. विशाल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो बघूया अजिंक्य यांना.
यावेळी डाव्या अष्टी बाहेरचा चेंडू पंचाने पुन्हा एकदा आपले हात सरसावलेत. अवांतर धावसंख्येत सातत्याने कुठेतरी वाढ होताना बघते अजिंक्यच्या आपलं स्वराज यांच्या पहिल्या षटकात जर आपण बघितलं तर तब्बल 5 अवांतर चेंडू होते आणि त्यानंतर आता विशाल तशाच चुकीची पुनरावृत्ती आपण बघतोय. धावसंख्या झाली ती 11. बिनबाद 11 धावा. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात तटस्थ आहेत. हळूवार टाकलेला खोलवर पदे चेंडू समोर भिरकावला लॉंगॉनच्या दिशेने आणि हा पहिला षटकार अजिंक्यच्या मार्फत. चेंडू जातो तो सीमारेषा पार. खडखडे उत्तुंग KPL षटकार. या षटकाराबरोबर धावसंख्या 17. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आपण बघितलं. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, त्यानंतर दुसरा चेंडू अवांतर आणि मग तिसरा चेंडूवर फुलटॉस चेंडू. पुरेपूर फायदा घेतला तो अजिंक्यने आणि चेंडू भिरकावला तो मैदानाबाहेर. यावेळी चांगला फटका होता की जे मिड विकेटच्या दिशेने मारलेला चेंडू मैदानातच आहे. धाव घेण्याचा कुठचाही प्रयत्न दिसत नाहीये तो अजिंक्यच्या मार्फत. धावसंख्या स्थिर 17 धावा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक विशाल बागडेंच्या मार्फत. सुंदर फटका होता. यावेळी झेल होऊ शकतो का? आणि यावेळी वारंवार खोलवर पद्धतीची गोलंदाजी करून अजिंक्य माघारी परतला. एक मोठा झटका आणि प्रमोद गायकवाड यांनी सुंदर झेल पकडला आणि माघारी परतवलाय. एक षटकार नक्कीच मारला होता विशाल, परंतु त्यानंतर कुठेतरी त्यांना लय सापडली, कुठेतरी कच्चा दुवा हेरला. वारंवार दोन्ही चेंडू आपण बघितलं ते खोलवर पद्धतीचे टाकले होते. या आधीच्या चेंडूला सुद्धा झेल थोडासा क्षेत्ररक्षकाच्या वरून गेला होता, परंतु आपलं लक्ष साध्य करण्यात यशस्वी ठरलाय तो मात्र विशाल. एक गडी बाद. 17 या धावसंख्येवर एक मोठा झटका ब्लास्टर संघाला आणि अजिंक्यच्या जागी जो नवीन आलेला फलंदाज आहे तो विशाल बणगे. एका बाजूला बघितलं तर विशाल बागडे, दुसऱ्या बाजूला फलंदाजीमध्ये विशाल बणगे. कोण विशाल कामगिरी करून आपल्या संघाला जिंकवणार आहे नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला इकडे कळणार आहे. पहिल्या षटकात बघितलं की स्वराजांनी 10 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर विशाल बागडे आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली ती आपल्या संघासाठी. तब्बल 70 धावांचं लक्ष गाठायचं आहे. यानंतरचं षटक अर्थातच आव्हानात्मक षटक चॅलेंजर ओव्हर असणार आहे. विशाल डावकुरा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विशालच्या माध्यमातून इथे आता आपण खेळपट्टीवर बघतोय. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली, फलंदाजीमध्ये देखील सातत्यावर पूर्ण कामगिरी त्यांच्या मार्फत होते का ते बघूया. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर असताना केवळ एक गडीच्या मोबदल्यात आतापर्यंत 17 धावा फटकावल्या त्या ब्लास्टर संघाने. सुंदर फटका विशालने आल्या समोर मारलाय चेंडू आणि 2 धावा इथे नक्कीच मिळत आहेत. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 19. समोर टाकलेल्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय. कुठेतरी आता लक्ष गाठायचं असेल तर चांगली कामगिरी करणं महत्वाचं ठरणार आहे ते विशालच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 19. एक गडी बाद. पुन्हा एकदा विशाल तयार. विशाल बागडे विरुद्ध विशाल बणगे. आणि हा झेल होऊ शकतो का? ज्यावेळी प्रवीण यांनी त्या दिशेने क्षेत्ररक्षक रचला होता, गोलंदाजी देखील चांगली केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाचं कुठेतरी त्यांना सहकार्य लाभलं नाही आणि विशाल सारख्या
फलंदाजीचा झेल सुटलाय. म्हणजे कर्णधाराला माहिती होतं की हळूवार टाकलेला चेंडू बॅटची कड घेऊन कदाचित विशाल बणगे हा जाळ्यात फसू शकतो. विशाल बागडे याने फसवला देखील होता, परंतु सहकार्य लाभलं नाहीये ते क्षेत्ररक्षक प्रथमेश यांचं. फलंदाजीमध्ये प्रथमेश यांनी चांगली कामगिरी केली होती. षटक संपताय. 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 17. एकच गडी बाद. इथे दुसरा झटका लागू शकला असता ब्लास्टर्स संघाला जर हा झेल झाला असता तर. आणि आता तिसरं षटक 50-50 अर्थातच आव्हानात्मक षटक, चॅलेंजर षटक ज्याला आपण म्हणतो. 10 धावांचं लक्ष इथे असणार आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय निखिल. वैयक्तिक पहिलं षटक स्वतः प्रवीण घेऊन आलेत. महत्वाचं षटक संघासाठी. तिसरं षटक. सुंदर फटका, हळूवार पदर टाकलेला चेंडू आणि यावेळी मात्र चांगला सूर सापडलाय का असं म्हणायला हरकत नाही. निखिल यांनी पहिल्या चेंडूवर 2 धाव घेण्याची भूमिका चांगल्या रीतीने पार पडलेली आहे. प्रत्येक चेंडू हा मैदानाबाहेर भिरकावा लागेल. कमीत कमी 5 चेंडू जर मैदानाबाहेर भिरकावतात तर कदाचित 10 धावांचं लक्ष इथे गाठू शकतात. पुन्हा एकदा प्रवीण तयार. यावेळी वेगवान टाकलेला चेंडू झेल होऊ शकतो का? हा देखील झेल सुटलाय. दुसरं जीवदान लाभलंय निखिल यांना. पहिलं जीवदान बघितलं तर प्रवीण यष्टीरक्षण करताना झेल सुटला होता आणि यावेळी लॉंगॉनच्या दिशेने मारलेला चेंडू हा देखील झेल होऊ शकला असता, तो देखील झेल सुटलाय. हलक्या हाताने मारलेला पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू यावेळी देखील निर्धाव चेंडू. आता कुठेतरी आव्हान कठीण होणार आहे कारण 3 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज असणार आहे. या षटकाचा फायदा उचलायचा असेल तर 3 चेंडूंमध्ये 8 धावा फटकाव्या लागतील. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय प्रवीण यांनी. जकडून ठेवलंय गोलंदाजीमध्ये. सातत्याने चांगला फटका. हा चेंडू जातोय का? नाही. आणि हा चौकार नक्कीच मिळतोय. या चौकाराबरोबर धावसंख्या या षटकातली 6 आणि एकूण धावसंख्या 25. अजूनही 2 चेंडू 4 धावांची गरज. 2 चेंडू आणि 4 धावा. महत्वाचा चेंडू असणार आहे या षटकातला. कशा प्रकारे टाकतोय तो प्रवीण. सामना करतोय निखिल. कुठे चेंडू बिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा नक्कीच मिळतात. धावसंख्या झाली ती 27 आणि आव्हानात्मक षटकासाठी अजूनही एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. जर 2 धावा इथे मिळतात तर नक्कीच 15 धावा इथे होतील या षटकाच्या अंतिम समय. बघूया शेवटचा चेंडू. प्रवीण कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. निखिल चांगली फलंदाजी करतोय. आपल्या संघाला सलामीला आलेला निखिल 2 जीवदानासह अजूनही मैदानात तटस्थ. शेवटचा चेंडू. एका चेंडूत फुल टच चेंडू. यावेळी हलक्या हाताने टाकलेला चेंडू जाळ्यात अडकला. अंदाज आला नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु केवळ 8च धावा या षटकात फटकावल्यामुळे केवळ आता 23 धावांवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या आतापर्यंत 27 झाली होती. 8 धावा फटकावल्या नक्कीच होत्या, परंतु नियमानुसार या षटकात 4 धावा गमवायला लागतील आणि धावसंख्या झाली ती 23. 3 षटकाच्या अंतिम समय 1 गडी बाद 23 धावा. अजूनही 3 षटकांमध्ये 47 धावांची गरज असणार आहे. तब्बल 47 धावा 3 षटकाच्या अंतिम समय आपण बघितलं तर प्रति षटकामागे आता 16.33च्या हिशोबाने धावा फटकाव्या लागतील. प्रति षटकामागे 16.33. त्यामुळे तुम्हाला जर हा सामना ब्लास्टर संघाला जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. एका षटकात मोठ्या धावसंख्येत रूपांतर करावं लागेल. प्रमोद धनावडे जर आपण प्रवीण धनावडे जर आपण बघितलात तर ज्या प्रकारे कर्णधाराला साजेशी भूमिका पार पाडायची तसा प्रयत्न आणि चांगला प्रयत्न त्यांच्या मार्फत होताना बघतोय. फलंदाजी करताना चांगले फटकेवाले. गोलंदाजीसाठी स्वतःला त्यांनी पाचारण केलं आणि चांगलं षटक इथे त्यांनी संपवलं म्हणायला हरकत नाही. केवळ 8च धावा दिल्या होत्या. पुढील गोलंदाज विशाल. पुन्हा एकदा ज्याच विशालने अजिंक्यचा महत्वपूर्ण गडी बाद केला होता त्याला पुन्हा एकदा कर्णधाराने निर्णय त्याच्यावर ठेवलाय, विश्वास ठेवलाय. दुसरं षटक वैयक्तिक दुसरा संघासाठी 4थं षटक.
आणि अजूनही आता 18 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज असणार आहे. विशालला देखील एक जीवदान इथे लाभलं होतं. प्रथमेश यांनी त्याचा झेल सोडला होता. आता कशा प्रकारे त्या मिळालेल्या जीवदानाचा कितपत फायदा उचलतोय विशाल. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक विशाल बागडे. सामना करतोय विशाल बणगे. हळवा टाकला चेंडू, पुढ्यात टाकलेला आणि भिरकावून दिला. नक्कीच असणाऱ्या खणखणे उत्तुंग षटकार. चेंडू सीमारेषा पार. आणि हा षटकाराच्या जोरावर सुरुवात झालेली आहे. खणखणी उत्तुंग केपीएल षटकार. धावसंख्या वाढताना इथे धावसंख्या झाली ती 29 धावा. पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. कुठेतरी थोडस दडपण येणार आहे का विशाल बागडे यांच्यावर. बघूया पुढील चेंडू. विशाल सामना करेल तो विशाल बणगे. हा कुठे चेंडू गेलाय तो घोषांकित क्षेत्रात. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत 1ने भरवते. धावसंख्या झाली ती 30. 2 चेंडूत आतापर्यंत 7 धावा इथे फटकावल्या. मी जसं म्हणालो तसं 16.33 च्या हिशोबाने प्रति षटकामागे धावा इथे फटकावे लागतील. ब्लास्टर संघाला पुन्हा एकदा तयार. विशाल बागडे सामना करतो विशाल बणगे. पहिल्या चेंडूवर षटकार. दुसऱ्या चेंडूवर केवळ 1 धाव. तिसरा चेंडू कशा प्रकारे हातात पुढे मारण्याचा प्रयत्न. चेंडू भिरकावून दिला तो मिड विकेटच्या दिशेने. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्येत 2ने भरवते. धावसंख्या झाली ती 32. चला चेंडूची व्यवस्था करायची आहे. बॉल बॉय कोणी असेल त्याने त्वरित चेंडूची व्यवस्था करायची आहे. धावसंख्या झाली ती 32. वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होतोय तो विशाल बणगेच्या मार्फत. आणि अर्थातच अनुभव आहे त्यांच्या पाठीशी. एक डावखुरा फलंदाज, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ज्याची खाती आहे. आणि ब्लास्टर इजा संघाने विश्वास दाखवला त्याच्यावर. आणि तो विश्वास कुठेतरी सार्थ ठरवावा लागेल. तो म्हणजे विशाल बणगे यांना. धावसंख्या झाली ती 32. पुन्हा एकदा विशाल तयार. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना विशाल बागडे. समोर मारलेला लॉंग ऑफच्या दिशेने स्वतःवर काहीसे नाराज दिसतात. मोठा फटका मारायचा होता परंतु चेंडूला यावेळी कुठेतरी थोडीशी उत्तम गती होती, वेग होता. त्यामुळे थोडस त्यांचं समय सूचकता ज्याला आपण म्हणतोय टायमिंग ते कुठेतरी थोडस कमी पडलं. पण 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या झाली ती 34. एक गडीच्या मोबदल्यात मोठ्या षटकात रूपांतर करण्याचा वारंवार प्रयत्न होतो तो विशाल बणगेंच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार. मोठा फटका मारा उत्सुक. या कुठेतरी पंचांकडे दात बघताना पंचांनी दात फेटाळून लागले. चेंडू यष्टीवरून निर्धाव होताना. धावसंख्या अजूनही स्थिर स्थावर आहे. धावसंख्या ती 34. एक गडीच्या मोबदल्यात 4थं षटक इथे प्रगतीपथावर आहे. पहिलं षटक चांगल्या रीतीने हाताळलं होतं परंतु पहिल्याच चेंडूवर विशाल यांनी षटकार मारला होता. त्यानंतर कुठेतरी आपण लयीत गोलंदाजी करताना बघतोय ते विशाल बागडे यांना. सुंदर फटका. केवळ 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. उंची आणि लांबी त्यांना हवी तशी गाठता येत नाहीये. षटक संपतंय. 4 षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली ती 34. धावसंख्या झाली ती 36 आणि अजूनही 34 धावांची गरज आहे. जे प्रति षटकामागे 16.33 ची धावगती राखायची होती आता ती येऊन टेपते ती 17 वर. 12 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. तसं बघायला गेलं तर मोठे फटके समोरच मारावे लागतील. कारण जर स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने जरी 12 चेंडू फटकावले तरी केवळ 24 धावा होतात. आणि दुर्गादेवीच्या मैदानाची हीच ख्याती आहे की गोलंदाजीचं कसबी ते पणाला लावावं लागतं. प्रवीण वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेत प्रवीण. कारण दुहेरी फटके मारून तसा बघितला तर काही फरक पडणार नाही. जर 12 चेंडू मैदानाबाहेर दुहेरी फटके मारले तरी 24 धावा होतात आणि 34 धावांचं आव्हान आहे.
त्यामुळे कुठेतरी चांगल्या रीतीने उत्तमपणे चाणाक्षरीते चातुर्याने गोलंदाजी करावी लागेल. आणि जर फलंदाजाला फटके मारायचे असतील तर त्यांना मात्र समोरचं क्षेत्र गाठावं लागेल, कारण चौकार आणि षटकार मारल्यानंतरच ब्लास्टर यांचा हा संघ इथे विजय प्राप्त करू शकतो. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 38. अजूनही 11 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे. त्यामुळे कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल आणि याचा अनुभव नक्कीच आहे प्रवीण यांना. जर समोर टाकलेला चेंडू कदाचित तो सीमारेषा पार जाऊ शकतो. आखूड टप्पा मारायचा असेल तर मात्र फलंदाजाला आपला कौशल्य पणाला लावावं लागेल, कारण समोर फटके मारणं हे बंधनकारकच राहणार आहे, अनिवार्य राहणार आहे. पुन्हा एकदा प्रवीण तयार. समोर टाकला चेंडू बॅटची गड घेऊन जातोय तो पॉईंटच्या दिशेने इमारती लागून मैदानातच येतोय. एक धाव नक्कीच मिळतात. धावसंख्येत एकने भर होतीये. चेंडू गेलाय तो गोशांकित क्षेत्रात. केवळ एक धाव मिळते. धावसंख्या झाली ती 39. 10 चेंडू आणि 31 धावा. 10 चेंडू आणि 31 धावांची गरज. चॅलेंजर्स विरुद्ध ब्लास्टर्स हा सामना सुरू होते. बघूया कोण आपला गुणांचा खाता इथे उघडणार आहे. यावेळी चांगली गोलंदाजी प्रवीणच्या माध्यमातून. नशिबाची साथ देखील लागते. चेंडू इमारती लागून मैदानात. धावसंख्या झाली ती 40. आतापर्यंत 3 चेंडू इथे 5व्या षटकातले आपण बघितले. तिन्ही चेंडूवर आपण 4 धावा दिल्यात. जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय. 9 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल तो प्रवीण. सामना करतोय तो विशाल बणगे. 9 चेंडू आणि तब्बल 30 धावांची गरज. मोठे फटके मारावे लागतील. बघूया विशाल कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आकुटबा चेंडू. यावेळी चेंडू मैदानातच. एका दुहेरी धावसंख्येने काही फरक पडणार नाहीये. मी मगाशीच म्हणालो त्या चॅलेंजर संघाला. धावसंख्येत एकने बोर होते. धावसंख्या झाली ती 41. सातत्यपूर्ण कामगिरी गोलंदाजी फलंदाजीच्या माध्यमातून कर्णधाराचा ज्या प्रकारे कर्णधारांची भूमिका साचते तशा प्रकारे ते साजवण्याचा प्रयत्न प्रवीणच्या माध्यमातून. मोठे फटके मारायला दिलं नाही. कुठेतरी जकडून ठेवलंय फलंदाजाला प्रवीण याने. धावसंख्या 42. आणि आता मात्र कुठेतरी चॅलेंजरच्या संघाकडे सामन्याचा पारडा झुकताना इथे आपण बघू शकतो. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. धावसंख्या षटक संपते. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 43 धावा. आणि एका षटकात 27 धावांची गरज. 6 चेंडू आणि 27 धावा. तब्बल जर बघितलं तर कमीत कमी 4 षटकार तरी मारावे लागतील. 6 चौकार मारून देखील हे लक्ष्य त्यांना साध्य करता येणार नाही. त्यामुळे एक जवळपास किंचित आपण बघतोय की सामना हा झुकलेला आहे तो चॅलेंजर संघाकडे. गणेश कोण आहे? आणि अंतिम षटक टाकण्याची जबाबदारी आहे ती गणेश यांच्यावर. 6 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज आहे. कशा प्रकारे भूमिका पार पाडतोय विशाल बघूया, कारण विशाल हे फलंदाजीसाठी इथे आमंत्रित असतील. विशाल यांना एक जीवदान लाभलं होतं. त्यानंतर निखिलकडे आपण बघितलं त्यांना 2 जीवदान लाभली होती. पण आधीचा टप्पा बघितला तर चांगली कामगिरी गेली होती. प्रथमेश आणि प्रवीण या दोन्ही फलंदाजांनी तब्बल 69 धावा फटकावल्या होत्या. वैयक्तिक पहिलं. संघासाठी अंतिम षटक. गणेश सामना करतोय तो विशाल. 6 चेंडू 27 धावा. आकुटप्याचा चेंडू. सुंदररित्या गोलंदाजीचं प्रदर्शन इथे बघतोय आपण. केवळ एका धावेवर समाधान मानावं. धावसंख्या झाली ती 44 धावा. चला चेंडूची व्यवस्था करा. त्वरित चेंडूची व्यवस्था करायची. 5 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे.
आणि वारंवार भूमिका तीच राहणार गोलंदाजी, कारण त्याला समोर फटके मारायला द्यायचे नाही. त्यामुळे आखूड टप्प्याची गोलंदाजीची ते आपण बघू शकतो की प्रत्येक गोलंदाजी या माध्यमातून होताना ते बघतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय का? एकच धाव इथे मिळू शकते. चेंडू गेला तो लॉंग ऑफच्या दिशेने, एक धाव मिळते. धावसंख्येत वर, धावसंख्या झाली ती 45. आणि आता आपण बघितलं तर 4 चेंडूंमध्ये 4ही षटकार जरी मारले तरी केवळ 69 धावसंख्या बरोबरीत होऊ शकते. उंच मारलेला फटका हा जाणार का चेंडू? किती धावा मिळत आहेत? केवळ 2 धावा मिळत आहेत आणि जवळपास हा सामना आता मात्र चॅलेंजर संघाच्या पारड्यात आला म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्येत 2 ने भर, धावसंख्या झाली ती 47. 3 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज असणार आहे. धावसंख्या झाली ती 47 एक गडीच्या मोबदल्यात. चला सामना त्वरित सुरू करायचा. चेंडूची व्यवस्था लवकरात लवकर करायची आहे. तब्बल 12 वाजलेत, अजून एक सामना इथे बाकी आहे. तीन चेंडू आणि 23 धावांची गरज. सुंदर चेंडू. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या 48. दोन चेंडू 22 धावा. अशक्य प्राय हे आव्हान आता आपण बघू शकतो, कारण 2 चेंडूंमध्ये केवळ 22 धावांची गरज आहे. समोर मारलेला फटका, 2 धावा मिळतील. अर्धशतकी मजल गाठली ती ब्लास्टर्स या संघाने. 50 धावा ब्लास्टर्स या संघाच्या येते आणि एका चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. अजिंक्य बेलोसेच्या त्या षटकात 20 धावा फटकावल्या होत्या आणि आता एका चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. महागडा षटक नक्कीच होता. पुढे मारलेला चेंडू आणि हा बघूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा. आणि चॅलेंजर संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. आणि या सामन्याचं सामनावीरचं पारितोषिक जाते ते कर्णधार प्रवीण धनावडे यांना. धन्यवाद. हॅलो हॅलो.